सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये रोज एक ना एक तरी शेतकऱ्यांचा प्रश्न हा घेतला जात आहे। प्रत्येक नेत्याकडून शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न हे घेतले जात आहेत। त्यातल्या त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा नमोचा 8व्या हप्त्याबद्दल प्रत्येक शेतकरी प्रतीक्षित आहे। याबद्दल तर प्रश्नांचा भडीमार चालू आहे आणि फायनली काल दत्ता भरणे म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी तोंड उघडलेलं आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल किंवा कर्जमाफी असेल याची तारीखच सांगून टाकलेली आहे। नेमकी तारीख त्यांनी काय सांगितलेली आहे, नमो शेतकरी योजनेवरती दत्ता भरणे नेमके काय बोलले किंवा कर्जमाफीबद्दल काय बोलले हेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये सांगणार आहोत। कारण अतिशय महत्त्वपूर्ण हा एक प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार किंवा नमो शेतकरी योजना बंद झाली का। कारण आता बघितलं तर हा हप्ता तसं बघितलं तर 8वा हप्ता नोव्हेंबरमध्येच यायला हवा होता, परंतु आता मार्च आला म्हणजे दुसऱ्या वर्षीचा पुढची 9व्या हप्त्याची तारीख जवळ आली तरी सुद्धा 8वा हप्ता अजूनही मिळालेला नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकरी चिंतित आहे की नमो योजना, नमो महासन्मान निधी योजना ही बंद होणार का। परंतु फर्स्ट ही योजना बंद तर होणारच नाही, परंतु याबद्दल दत्ता भरणे हे नेमके काय बोलले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहता आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आतापर्यंत आला नाही, म्हणजे नोव्हेंबरमध्ये येणारा हप्ता आता मार्च पलटून चालला, मार्चची सुरुवात झाली म्हणजे 9व्या हप्त्याची तारीख जवळ आली तरी सुद्धा जो 8वा हप्ता आहे तो मिळालेला नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रश्न येत होते, प्रत्येक शेतकरी नमो योजना बंद होते की काय या चिंतेत होता, परंतु हा डाऊट त्यांचा काल दत्ता भरणे यांनी पूर्णपणे वेगळा केलेला आहे, म्हणजेच घालवलेला आहे। तर काल दत्ता भरणे यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे, बरेच प्रश्न येत होते नमो शेतकरी योजनेबद्दल, त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता पेंडिंग आहे, ड्यू म्हणजे तो दिला नाही शेतकऱ्यांना, तो आमच्या विचाराधीन आहे, त्याचा लवकरच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असं माननीय दत्तासाहेब भरणे यांनी काल सांगितलेलं आहे। तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये त्यांना बरेच मीडियासमोर सुद्धा प्रश्न विचारले जात होते, परंतु यावरती त्यांनी आणि कोणीच उत्तर दिले नव्हतं, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा उत्तर दिलं नव्हतं, परंतु काल त्यांना अधिवेशनामध्ये उत्तर हे द्यावं लागलं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारला होता तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार। यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी जेव्हा अतिवृष्टी झाली किंवा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू। 30 जून ही शेवटची तारीख असेल, या तारखेच्या पुढं जाऊ देणार नाही आणि 30 जूनपर्यंतच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं। आणि सांगायचं झालं तर काल दत्ता भरणे यांनी सुद्धा हेच सांगितलं की 30 जून अजून आलेली नाही, येतच आहे, त्या अगोदर शेतकऱ्यांची आम्ही नक्की कर्जमाफी करणार आहोत असं काल दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या मनातील हे 2 प्रश्न होते, नमो शेतकरी योजना आणि जे कर्जमाफी आहे त्याबद्दलचा प्रश्न होता। तो प्रश्न काल दत्तासाहेब भरणे यांनी उत्तर देऊन पूर्णपणे दूर केलेला आहे। आता नमोचा हप्ता कधी येणार याची तारीख मात्र सांगितलेली नाही, परंतु लवकरच जमा करतो असं सांगितलेलं आहे आणि कर्जमाफी 30 जूनच्या अगोदर म्हणजे कधीही करू शकतो, 30 जूनच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू असं सुद्धा सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण या 2 अपडेट होत्या। या 2 अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।